नमस्कार. रणरागिणी न्यूजमध्ये आपले स्वागत. विद्या सहकारी बँकेच्या नवी पेठ शाखेचे नवीन जागेतील भव्य उद्घाटन गुरुवारी दिनांक 11 डिसेंबर रोजी पार पडले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मिलिंद पाटणकर यांनी बँकेच्या प्रगतीविषयी समाधान व्यक्त करत पुढील वाटचालीबाबत महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पाटणकर म्हणाले, विद्या सहकारी बँक ही महाविद्यालयीन शिक्षकांच्या विश्वासातून उभी राहिलेली संस्था आहे. आज आम्ही 52 वर्षाच्या सेवा यात्रेत प्रवेश करत आहोत. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. नवीन शाखा ग्राहकांसाठी अधिक सुविधा, अधिक तंत्रज्ञान आणि अधिक ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठी सज्ज झाली आहे. ते पुढे म्हणाले, बँकेचा व्यवसाय 647 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे आणि आधुनिक ATM सेवा, डिजिटल बँकिंग तसेच पारदर्शक व्यवहार ही बँकेची ओळख बनली आहे. आगामी काळातही ग्राहकांचा विश्वास जपणे आणि सेवांचा दर्जा उंचावणे हेच आमचे ध्येय असेल. नवी पेठ शाखेच्या उद्घाटनावेळी उपस्थित सर्व मान्यवर, संचालक मंडळ, कर्मचारी आणि खातेदारांचे त्यांनी आभार मानत आपल्या सहकार्यामुळेच विद्या बँक सातत्याने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे, अशी भावना व्यक्त केली. मोटिवेटेड बँक असतात, प्रॉफिट ओरिएंटेड बँक असतात. हे आपल्याला अपेक्षित आहे ते सहकारी बँकांकडून, सहकारी बँकेच्या स्टाफकडून, सहकारी बँकेच्या संचालकांकडून आपल्याला अपेक्षित आहे. कालच मी आणि नितीन बसलो असताना एक जण अत्यंत दुसऱ्या बँकेचे ग्राहक आले. A1चं ग्राहक, अतिशय A1 नंबरचा ग्राहक, कित्येक कोट्यवधी रुपयाचे व्यवहार. आणि ते मला म्हटले, तिथले CEO मला म्हटले, अरे या माणसाला बाहेर आण. नितीन म्हणाला, आमच्याकडे डिफॉल्टरमधला डिफॉल्टर, ज्यांनी आपल्याला 10 वर्ष छळलं आहे, तो जरी समोर आला तरी आम्ही त्याला चहा पाजतो, इडली देतो, सगळं करतो, जातो ना त्याला नमस्कार करतो आणि इतकंच म्हणतो, अजून कमी छळ, पण छळायचं तुझ्या हक्क येतो. पण त्याचाही आम्ही कधी उपमत केलेलं नाही. हा आमच्या संचालक मंडळात सगळ्यांना माहिती. ही ग्राहक सेवा जर आमच्या स्टाफने जर पाळली तर मला नाही वाटत या भागामध्ये आजूबाजूला HDFC असेल, कोण असेल, काही असेल, तर एक गोष्ट नक्की की त्यांच्यामध्ये एक जगलरी करायची सवय असते. आम्हाला जगलरी येत नाही हे आमचं भाग्य समजा. आम्ही एवढे हुशार नाही, आम्हाला नाही कळत इफेक्टिव्ह रेट काय, डिमिनिशिंग बॅलन्सिंग काय, हे काय ते काय, मंथली रेट काय. त्यामुळे माझ्या लोकांना माझी एक विनंती राहील की ग्राहक सेवा देत असताना ग्राहकाचं जिथं जिथं भलं असेल ते भलं सतत करत राहा. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये त्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही याची काळजी घ्या आणि त्यांनी प्रॉम्प्ट सर्व्हिस द्या आणि निश्चितच ती पण हसतमुखाने द्या. कारण बऱ्याच वेळेला असं होतं, घरी कुठंतरी थापा मॅडमला आता हसायला लागल्या, त्या सासूचं भांडण झालं म्हणून त्याचा राग कस्टमरवर काढायचा, ही बँकिंग सेवा नाही. अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमचं YouTube चॅनल रणरागिणी न्यूज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.